बोला छत्रपती शिवाजी महाराज की. नाही, कृपया एका साईडला थांबा. सर्वांनी खाली थांबायचंय. बोला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जिजाऊ हर हर. सांगलीच्या गणरायाला नमन करतो आणि सांगलीकर एवढं प्रेम तुम्ही दाखवलंय त्याबद्दल मी तुमचा अत्यंत अत्यंत आभारी आहे. नितीन भाऊ यांनी एवढं प्रेम दाखवलं, आपली ही भेट घालून दिली त्याबद्दल नितीन भाऊ तुमचा मी अत्यंत आभारी आहे. आपण सर्वच शिवभक्त शिवप्रेमी आहोत. आज महाराजांच्या पुतळ्यासमोर वंदन करून मी तुमच्या समोर आज इथे उभा आहे. सगळ्यात प्रथम मला एवढं सांगायचं की ह्या गर्दीमध्ये बरीचशी लहान मुलं आहेत. कृपया पालकांनी त्यांची काळजी घ्यावी. आपल्या भगिनी आहेत, माता आहेत, त्यांनी पण स्वतःची काळजी घ्यावी. धक्काबुक्की जास्त होऊ नये याची काळजी दक्षता घ्यावी. खरं म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेवरती एक चित्रपट काढावा अशी माझी जिनिलिया आणि आमची जी कंपनी आहे मुंबई फिल्म कंपनी, ही 10 वर्षांची मेहनत, 10 वर्षांचं मानस आम्ही आमच्या हृदयात घेऊन चालत होतो. 2016ला आम्ही सुरुवात केली, परंतु काही कष्ट आले त्यामुळे ते स्वप्न अपुरं राहिलं. 2019ला परत एकदा स्वप्न पाहिलं, कोविड आला, कोविडमुळे ते परत रखडलं. परंतु 2023 रोजी तेच स्वप्न घेऊन आम्ही पुढे गेलो आणि आज 1 मे 2026 रोजी हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभरात प्रदर्शित झालाय. हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी बॉक्स ऑफिसर करत आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. आज मला अत्यंत अभिमान वाटतो की माझ्या इंस्टाग्राम रीलवरती कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मेक्सिको इथे असलेले आपले मराठी भाषिक भावंड भगिनी हे सगळे जाऊन आपल्या महाराजांचा चित्रपट पाहतायत, आपल्या महाराजांची कीर्ती पाहतायत आणि त्यांना अभिमान वाटतोय की मराठी चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होतोय आणि आपल्या महाराजांचा जो इतिहास आहे ते पाहून ते भारावून जात आहेत आणि आम्हाला मेसेजेस पडतात. त्याबद्दल सुद्धा त्यांचा अत्यंत आभारी आहे. महाराजांची कीर्ती आणि महाराजांकडून थोडं शांत राहा मॅम. ताई आपण बोलू, पण आता सध्या आपण महाराजांविषयी बोलतोय आणि महाराजांची जी कीर्ती आहे, महाराजांकडून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे. घोषणा तर आपण देऊच, परंतु सगळ्यात महत्त्व म्हणजे महाराज आपल्याला काय, महाराज जे महाराजांबद्दल वाचतील, ऐकतील, पाहतील, आपण आपलं आयुष्य धन्य करू शकतो जर त्यांच्या काही गोष्टी जर आपण आपल्यात सामावून घेतल्या तर. फार गरजेचं आहे. मौल्यवान गोष्ट आहेत. महाराजांनी आपल्या सर्वांना स्वाभिमानाने जगायला शिकवलेलं आहे. ज्यांना लढता येत नाही त्यांच्यासाठी उभं राहणं हे आपल्याला महाराजांनी शिकवलेलं आहे. जिथे कुठे त्रास होत असेल
तिथे आपण त्यांचा त्रास कसा कमी करू ही सुद्धा शिकवण महाराजांचीच आहे. आपल्या कुठल्या भगिनींना कधी काही त्रास झाला तर त्यांना पण शिक्षा देणे कायदेशीर हे सुद्धा आपल्याला महाराजांनी शिकवलेलं आहे. आयुष्यात मला जर विचारलं की मला बऱ्याच पत्रकार मित्रांनी विचारलं की हा चित्रपट करत असताना महाराजांकडून तुम्ही काय शिकला, मी ना बरंच काही शिकलो. परंतु आपलं आयुष्य हे महाराजांसमोर फार छोटं आहे. आपण फार कमी आहोत, आपली लायकीच नाही. पण त्यांच्याबद्दल वाचताना मला हे लक्षात आलं की आयुष्य आपल्या समोर बऱ्याचशा अडचणी निर्माण करून देतं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही चांगले क्षण असतीलच, पण काही अडचणीचा काळ पण येतो. त्या अडचणीच्या काळात आपण आपलं धैर्य, आपल्या जवळची लोक ही कशी जुळून घेता येतील त्याचा प्रयत्न करायचा. परिस्थिती समजून घ्यायची. कधी कधी आपल्याला वाटतं नाही आपण पाठीमाग नाही हटू शकत, ते बरोबरच आहे. पण महाराजांनी पण आपल्याला शिकवलं परिस्थिती समजून घ्या. 2 पाऊल पाठीमाग घ्यायची असेल ते पण घ्या. कारण मोठी झेप घ्यायची असेल तर 2 पावलं मागे घ्यावीच लागतात. आयुष्यात जर मोठी झेप घ्यायची असेल तुम्हाला, आपण जेव्हा उडी मारतो आपण अशी उडी मारत नाही, 2 पाऊल पाठीमाग घेतो आणि नंतर उडी मारतो. ही शिकवण सुद्धा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. परत एकदा आपण सर्व इथे आलेला आहात. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खरंच माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे. मला खूप काय सांगलीकरांचं प्रेम म्हणजे खरं सांगू का, मला असं वाटतंय की मी लातूरलाच गेलोय परत. एखाद्या व्यक्तीला घरी आल्यानंतर जे प्रेम मिळतं ते प्रेम तुम्ही मला देत आहात, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. इथे बरेच लोक आहेत ज्यांना फोटो काढायचे आहेत, सेल्फी काढायचा आहे. छान छान चित्रकला तुमची खरंच फार सुंदर आहे. एक स्केच पण होता तिकडे पलीकडे, ते पण छान आहे. इथे पण अजून एक स्केच होता. त्या सर्वांचा मी खरंच अत्यंत आभारी आहे. इथं सर्वांचा एक फोटो आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. थँक्यू, तुमचं सगळ्यांचा मी आभारी आहे. नितीन भाऊ काय सांगू तुम्हाला, थँक्यू. आणि आता शिवा प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं आणि समस्त सांगलीकरांच्या वतीनं खास सत्कार या ठिकाणी होतोय. आणि एक सुंदर असं छायाचित्र आहे पहा. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी रितेशला प्रेमानं जवळ केले. राजा शिवाजी यांच्या विशेष शोसाठी आपण सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत. मला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. आणि आता नितीन दादा